नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न 21 जुलै ते 26 जुलै 2024 या दरम्यानचे असणार आहेत। याचा पाठ आहे 140वा। प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा। अतिशय मोजकेच आहेत प्रश्न, परंतु अतिशय महत्त्वाचे आहेत। जास्तीत जास्त आपले 40 प्रश्न आहेत, परंतु एक्स्ट्रा माहिती घेऊन ते प्रश्न आपण 80 ते 100 करणार आहोत। पहिला प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा आहे। जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट 2024 यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? आता याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय ब 82व्या। तर जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 82व्या स्थानावर आहे। आता प्रश्न 2023ला विचारण्यात आला होता, तर तेव्हा भारत कितव्यावर होता? तर 84व्यावर होता। 2023ला हा प्रश्न पडलेला आहे, तर तो कितव्या स्थानावर होता? तर 84व्या स्थानावर होता। आता 2024ला कितव्या स्थानावर आहे? तर 82व्या स्थानावर आहे। आता भारत 82व्या स्थानावर आहे। पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर सिंगापूर। सिंगापूर हा देश पहिल्या स्थानावर आहे। सर्वात शेवटी कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान। अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे। त्यानंतर एक IMP टॉपिक सांगतो, हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीयांना बघा 58 देशात विजा मुक्त प्रवेश मिळतो। किती? तर 58 देशात। हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीयांना 58 देशात विजा मुक्त प्रवेश मिळतो। एका प्रश्नावर आपण किती माहिती पाहिली? तर जवळपास 5 ते 6 प्रश्न आपण एका प्रश्नाच्या ह्याच्यातून पाहिले। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे? आता इथे प्रश्न 2 बनतात। आता केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन आहेत। आता यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे? तर सलग 7व्यांदा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे। आता इथे एक टॉपिक सांगतो महत्त्वाचा, तर अर्थसंकल्प सादर करताना सर्वाधिक भाषण हे कोणी केले आहे? म्हणजे सर्वाधिक भाषणाचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन। निर्मला सीतारामन यांनी बघा सर्वाधिक वेळ भाषण केलेलं आहे। आता प्रश्न एक विचारू तुम्हाला, तर एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? असा प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। त्यानंतर सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिले कोण बनलेले? तर निर्मला सीतारामन ह्या पहिल्या बनलेल्या सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या। तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर पर्याय अ डॉक्टर दामोदर खडसे यांना राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे। आता हा पुरस्कार कोणते राज्य सरकार प्रदान करत असते? तर मध्य प्रदेश हा पुरस्कार प्रदान करत असते। मध्य प्रदेशच्या बघा संस्कृती मंडळातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार कोणत्या राज्य सरकार प्रदान करते? तर मध्य प्रदेश सरकार प्रदान करते। आता कोणाला करण्यात येणार आहे? तर दामोदर खडसे यांना। चौथा प्रश्न आहे, देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर पर्याय ड हिंगोली। तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हे होणार आहे। आता हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर सांगली। सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे? तर पर्याय ब चीन या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन ही बनवली आहे। 6वा प्रश्न आहे, पहिला
ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर पर्याय क राहुल गांधी यांना पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार हा जाहीर झाला आहे. आता राहुल गांधी हे नाव कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? तर काँग्रेस या पक्षाशी ते नाव संबंधित आहे. तसेच भारत जोडो यात्रेशी संबंधित नाव जरी विचारलं तर राहुल गांधी हे योग्य उत्तर असणार आहे. 7वा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर MCAच्या अध्यक्षपदी किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय ड अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. आता इथे प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात? तर MCAची स्थापना, तर MCAची स्थापना झाली होती 1930 साली. MCAची स्थापना झाली होती, ज्याचे मुख्यालय आहे मुंबई येथील वानखेडे स्टेडियम. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी त्याची मुख्यालय स्थापना झाली होती 1930 साली. आता BCCIचा अध्यक्ष कोण आहेत BCCIचे? तर रॉजर बिनी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत? प्रश्न विचारला आहे. तर गौतम गंभीर हा BCCI म्हणजे आपला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. 8वा प्रश्न आहे, IOCने म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर पर्याय ब फ्रान्स या देशाकडे IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद हे सोपवले आहे. आता फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रिएल अटल. तसेच पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान कोण आहे? तर गॅब्रिएल अटल. तसेच सर्वात तरुण पंतप्रधान देखील गॅब्रिएल अटल आहेत. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, जो काही 75वा प्रजासत्ताक दिन पार पडला 2024 मध्ये भारताचा, तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आमंत्रित होते? तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित होते. कितव्या? तर 75व्या प्रजासत्ताक दिनी. कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. त्यानंतर दुसरा एक पॉईंट आहे, तर UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स. इथे जवळपास आपण 5 प्रश्न पाहिले. IOCने 2030 मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर फ्रान्स या देशाकडे सोपवले आहे. कोणत्या वर्षी होणार आहेत हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्समध्ये? तर 2030 साली. त्यानंतर IOCची स्थापना विचारली जाऊ शकते. तर IOCची म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ज्याची स्थापना झाली होती 23 जून 1894 साली. 23 जून 1894 साली स्थापना झाली होती, ज्याचे मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. 9वा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? प्रश्न IMP आहे. तर गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आलेले आहे. 10वा प्रश्न आहे, भारताच्या 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पर्याय अ मिझोरम या ठिकाणी त्याचे 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. 11वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत किती देशाचा सहभाग असणार आहे? तर पर्याय ब 206. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 206 देशांचा सहभाग असणार आहे. आता यामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे? ध्वजवाहक तर शरद कमल अचंता हा भारताचा ध्वजवाहक असणार आहे. कोणत्या देशात होणार आहे? तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत 2024च्या आणि ध्वजवाहक असणार आहेत शरद कमल अचंता. 12वा प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 26 जुलैला. 26 जुलैला कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात आला.
आता कितवा महोत्सव साजरा करण्यात आला कारगिल विजय दिवसचा? तर 25वा कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात आला. आता 25व्या वर्षी कोणता महोत्सव साजरा केला जातो असा देखील प्रश्न विचारतात. तर रौप्य महोत्सव. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर रौप्य महोत्सव हा साजरा केला जातो. आता कारगिल युद्ध केव्हा झाले होते? तर 26 जुलै 1999 साली. 1999 साली कारगिल युद्ध झाले होते. आणि त्यानंतर या वर्षीचा कितवा महोत्सव साजरा केला आपण? तर 25वा महोत्सव साजरा केला, म्हणजेच रौप्य महोत्सव आपण साजरा केला. आता इथे प्रश्न असे विचारले जातात, तर 25 वर्षानंतर कुठला महोत्सव साजरा केला जातो? तर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 60 वर्ष पूर्णनंतर हीरक महोत्सव. 75 वर्षे जर पूर्ण झाले तर अमृत महोत्सव. जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण केला, आपला साजरा केला. जेव्हा 75 वर्षे झाली त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, तर तो अमृत महोत्सव केव्हा साजरा केला जातो? तर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर शतक महोत्सव साजरा केला जातो. आणि जर 150 वर्ष पूर्ण झाले तर 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्धशती महोत्सव हा साजरा केला जातो. कितवा केला? तर 25वा केला. घडले केव्हा होते? तर 26 जुलै 1999 साली. कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 26 जुलैला. कोणता महोत्सव साजरा केला आपण? तर रौप्य. 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे? तर पर्याय ड, गुजरात या राज्य सरकारने श्रमिक बसेरा योजना ही सुरू केली आहे. आता मुख्यमंत्री कोण आहे? तर भूपेंद्रभाई पटेल हे मुख्यमंत्री आहेत. पुढचा 14वा प्रश्न आहे, रामसेस ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे? तर पर्याय अ, ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि या अंतराळ संस्थेने रामसेस ही मोहीम सुरू केली आहे, ज्याची स्थापना झाली होती बघा आपलं ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीची. तर 1975 साली त्याची स्थापना झाली होती, ज्याचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. 15वा प्रश्न आहे, पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर पर्याय ब, सौदी अरेबिया या ठिकाणी पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन हे करण्यात येणार आहे. आता कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे? तर 2025ला पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन हे सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात येणार आहे. 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर पर्याय अ, राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने कशासाठी? तर मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. 17वा प्रश्न आहे, कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झालेली आहे किंवा पुन्हा निवड झाली आहे? तर पर्याय ड, नीता अंबानी यांची दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे. त्यानंतर जेव्हा भारतामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली तर त्यावेळी नीता अंबानी यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता? तर ह्युमॅनिटेरियन पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता नीता अंबानी यांना. 18वा प्रश्न आहे, INS ट्रिपूट हे नवीन जहाज कोणाकडून निर्माण करण्यात येत आहे? तर पर्याय अ, गोवा शिपयार्ड याकडून निर्माण करण्यात येत आहे INS ट्रिपूट हे नवीन जहाज. 19वा प्रश्न आहे, फ्रान्सिस डी ब्रिटो यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या धर्माचे धर्मगुरू होते? प्रश्न IMP आहे, ख्रिश्चन. स्टार मार्क करून ठेवा. तर ख्रिश्चन या धर्माचे ते धर्मगुरू होते आणि यांचेच नुकतंच निधन झालेले आहे. आता ते कोण होते? तर साहित्यिक होते. ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर बघा 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोण? तर फ्रान्सिस दी ब्रिटो आणि यांचेच नुकतंच निधन झाले. कोणत्या धर्माचे धर्मगुरू होते? तर ख्रिश्चन या धर्माचे धर्मगुरू होते. कोण होते? तर साहित्यिक होते. 20वा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे प्रश्न चुकीचा आहे, आपण हा कॅन्सल करूया. हा प्रश्न आपण उद्या घेऊया.
पुढचा प्रश्न आहे IOC कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे? तर पर्याय अभिनव बिंद्रा. IOC कडून म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती किंवा कमिटी याकडून ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित कोणाला करण्यात येणार आहे? तर अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. आता अभिनव बिंद्रा हे कशाशी संबंधित आहेत? तर नेमबाजीशी ते संबंधित आहेत. 22वा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली आहे? तर पर्याय ड तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना ही सुरू केली आहे. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेवंत रेड्डी. रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री आहेत. 23वा प्रश्न आहे मिन आंग हलाइंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर पर्याय ब म्यानमार. म्यानमार या देशाचे मिन आंग हलाइंग हे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. 24वा प्रश्न आहे हा देखील प्रश्न IMP आहे. तर कोणत्या राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर आपल्या महाराष्ट्राने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्राने. हे योग्य उत्तर असणार आहे. 25वा प्रश्न आहे देशातील सर्व शाळांत कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला आहे? तर पर्याय ड 22 ते 28 जुलै 2024 या दरम्यान देशातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह हा आयोजित केला आहे. सध्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. 26वा प्रश्न आहे टिंबटिंब राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. तर टिंबटिंब राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. तर रतापानी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? तर पर्याय तमिळनाडू. तमिळनाडू राज्यातील आहे ते आणि त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री कोण आहेत? तर MK स्टॅलिन. MK स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे चेन्नई. 27वा प्रश्न आहे गांधी मंडेला 2000 अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय क रिगोबर्टा मेन्चूटुम. रिगोबर्टा मेन्चूटुम यांना सन्मानित करण्यात आले आहे गांधी मंडेला 2000 अवॉर्डने. 28वा प्रश्न आहे जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे केले गेले? तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. आता भारतामध्ये पहिल्यांदाच होत आहे बघा. पहिल्यांदाच होत आहे आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पुढचा 29वा प्रश्न आहे कोण X ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते ठरले आहे? तर पर्याय क नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान कितव्यांदा बनलेले आहेत? तर तिसऱ्यांदा बनलेले आहेत आणि हेच X ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते ठरलेले आहेत. त्यानंतर जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहेत? तर नरेंद्र मोदीच हे ठरलेले आहेत. 30वा प्रश्न आहे PR श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ब हॉकी. हॉकी या खेळाशी ते संबंधित आहेत PR श्रीजेश आणि यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे. 31वा प्रश्न आहे राष्ट्रीय ध्वज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? हा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आहे म्हणजे मला कळेल की किती जण आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे म्हणजे मला कळेल की कोण कोण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहतो. 32वा प्रश्न आहे महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर पर्याय ब चामरी अटापटू. चामरी अटापटू ही महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आता कोणत्या देशाची आहे? तर नावावरून कळालं असेल तर ती श्रीलंका या देशाची खेळाडू आहे. 33वा प्रश्न आहे पर्यावरण संरक्षणासाठी गॅप इंडेक्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर पर्याय उत्तराखंड हे राज्य ठरले
पर्यावरण संरक्षणासाठी गॅप इंडेक्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य. आता सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी. राजधानी आहे डेहराडून. त्यानंतर एक IMP टॉपिक सांगतो. तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले होते? तर उत्तराखंड. 34वा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झाला? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला, ज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री कोण आहेत? तर ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 35वा प्रश्न आहे, भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय ड मनेलो मार्केज यांची नियुक्ती झाली आहे. आता कोणत्या देशाचे ते आहे? तर स्पेन या देशाचे ते आहेत आणि यांची नियुक्ती झाली आहे भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून. क्रिकेट खेळाचे मुख्य कोच कोण बनलेले आहेत? तर गौतम गंभीर. 36वा प्रश्न आहे, कोणत्या टेनिसपटूने स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले? तर पर्याय क युकी भांबारीने पटकावले आहे. 37वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब विजय अमृतराज व लिएंडर पेस. विजय अमृतराज व लिएंडर पेस यांना या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. 38वा प्रश्न आहे, आतापर्यंत 28 देशातील किती टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झाला आहे? तर पर्याय ब 267. आतापर्यंत 28 देशांतील 267 टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे. 39वा प्रश्न आहे, जागतिक वारसा केंद्राला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे? तर पर्याय अ 10 लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे जागतिक वारसा केंद्राला. 40वा प्रश्न आहे, मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले? तर मेलबर्न. आता मेलबर्न हे शहर कोणत्या देशातील आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशातील आहे आणि या मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये पर्याय क रामचरण या अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे. हा देखील प्रश्न IMP आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 40 चालू घडामोडीचे प्रश्न, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.